काल म्हणे सगळ्या गावासमोर त्यांच्या दोन्ही पार्टीजना उभं केलं होतं आणि आता खोतांना गावातले कोणीही कोऑपरेट करणार नाही असं ठरलंय. काय? मॉम, इतकं हॅपी होण्यासारखं काय? का नाही होणार? उमा आणि रघुनाथ खोतांसारख्या देव माणसांशी जे चुकीचे वागलेत तर त्याची शिक्षा त्यांना व्हायलाच हवी ना. आणि आता बघूया लालिताईंमध्ये काही सुधारणा होत आहेत की नाही ते. येस. सकाळपासून ना कोणी घोटभर चाय पण नाही दिली माका. चाय चाय पण संपली. काय करू? भूक पण लागली. हा काय खाऊ? याच्यात पण काय नाही. याच्यात काय? हा काय याचं नाही. काय खाऊ मी? भूक लागले. हा याच्यामध्ये लाडू होते ना. लाडू खातोय. संपले. कोणाच्या पोटात राक्षस उठलो काय माहित. सगळे लाडू संपून टाकले. याच्यात काहीतरी कच्चं पीठ खाऊ काय? नुसतं पीठ हा फक्त. काय गेले सगळे. काही खाऊक नाही. इकडे जाऊ दे. इथे बायको उपाशी हा आणि तुमचं बरोबर आराम चाललो हा. म्हणजे लाली, वास्तविक आहे ना, हा प्रश्न नवरा म्हणून मी तुला विचारायला पाहिजे होता. पण मला माहिती आहे त्याचा काही उपयोग होणार नाही. काय काय म्हणू तर काय तुमका? नाही नाही, मी आपलं एक असं जनरल. तू बोल बोल बोल, वाचा वाचा बोल. काय? नाही नाही, बोल बोल. त्या मंजूक पण ना त्या उमा सारखी तिची जागा दाखवूची वेळ इली हा. दोघांपुरतोच चाय करून प्यायली काय? बोलतेस काय? ओ तुम्ही ना आता बाहेर जा आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन या. मका ना खूप भूक लागली. हा लाली, हे बघ, वास्तव तुम्ही ना आता मका भाषण देऊच्या फंदात पडू नका. बाहेर जा आणि जा काय मिळत ना आता घेऊन या. खूप भूक लागले. हो लाली, गावासमोर आपली जी काही शोभा झाली आहे ना, त्यावरून मला कोणी उभं करेल असं तुला वाटतं? हे बघ, मला ना हात दाखवून अवलक्षण करून नाही घ्यायचं, समजलं? लवकरात लवकर ना जेवण करू साठी बाई मिळू बाई. हॅलो शालू, अगो माझ्या घरी बाई पाठवणार होतीस ना जेवण करू साठी? हा 24 तासासाठी भैया. अगो पाठव लवकर. इथे ना उपाशी राहूची वेळ इली. हा आणि हा मी जा काय सांगितलं होता ना तर सगळं नीट लक्षात आलं त्या बाईसाठी. कामवाली बाई? कमाल आहे. ओवी, काय गो, काय मागितलंस देवाकडे? कसं सांगू तुला मावशी, मी एक नवीन काम सुरू करतेय. मला तुझ्या दादांच्या आणि देवाच्या सुद्धा ब्लेसिंगची गरज आहे. ओवी, काय गो, काय झाला? नाही काय नाही मावशी, एक विचारू? तू काय मागितलेस? अगो आता मी काय मागणार? सगळाच तर मिळाला न मागता. हा पण आज माफी मागितली देवाची. म्हणाले माझं काही चुकलं असत तर माका माफ कर. बाय तर शिक्षा दे माका, पण माझ्या कुटुंबाक सुखात ठेव. लालिताईंका, बंधुभाऊंका आनंदात राहते. कारण अगो ओवी, ती जर आनंदात असतील ना तरच हे आनंदात राहतात. आणि यांच्या आनंदापेक्षा दुसरा काय एक मोठा नाही माझ्यासाठी. खूप सोचला गो यांनी ओवी. पुन्हा ताच सगळा होणार असत ना यांच्यासोबत.
तर नाही बघवणार मग. कशी असास गे बहिणी? मी ठीक आहे. तुम्ही कशा असास? मी छानच आहे. येता वा आम्ही. दादा खोतानी सगळ्यावर पाणी सोडला. कसं भागत असेल गे? आपल्या गावातल्यांसाठी त्यांनी काय काय नाही केलं. आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करू वया. त्यांची गत बघवत नाही गे. पण आपण त्यांका मदत करूक गेला तर घेणार नाहीत ते. त्यांचा स्वाभिमान दुखावलं जातं. पण तो न दुखावता आपण त्यांच्यासाठी काहीतरी करू शकताव ना. मी काय म्हणताय, आज आपलं भजनाचं वार हा ना, थैसर सगळ्या बायकांसमोर चर्चा करूया. हा चालेल. पण तुला सांगते मंदा, इतकं सगळं झालं तरी लालीचं डोकं काही ठिकाणावर येत नाही. हा आता काय केला? अति करता गे. तिची मैत्रीण शालू ती सांगत होती काय लाली घरकामासाठी बाई शोधता म्हणान. काय सांगतोय? पण पंचायतीचा ठराव मोडून कोण बाई माणूस तिच्या घराकडे काम करताना ते आपण पण बघूयात. वय वय. कुणी आहे का? बाई ग. हो, कोण आहात तुम्ही? कोण इला हा? कोण इला? कोण आहात तुम्ही? तुमच्याकडे जेवण करूक बाई हवी ना, म्हणून इलय. हा हा, शेजारच्या गावात राहतोय. अच्छा. येवा ना, येवा तुम्ही आत येवा. अहो मी तर विसरलेच होतोय. आता आठवला माका. बरं या बघा, इथनं ना सरळ आत जावा आणि काहीतरी करून खाऊ काढा माका. म्हणजे तुझ्या हातची चव बघून मग तुका ठेवायचं की नाही आणि पगार किती द्यायचा तर सगळं ठरवू. जावा जावा जावा. बरं बरं ठीक आहे. ऐका. मी काय म्हणताय, आमच्या घरात ना 7 लोक आहोत. पण 3 माणसांचं जेवण बनवायचा काय? बरं. जा जा जा. श्याम्या, तुमच्या काजू कारखान्यामध्ये देखरेखीसाठी कोणी माणूस होय असं समजला? होय दादा, एक विश्वासातलो माणूस बघताय. तुमच्या माहितीत कोणी असा काय? हा, पण गरजू माणूस होया, म्हणजे काम प्रामाणिकपणे करेल. हा एक माणूस हा, म्हणून तर तुला शोधत इथे येईल. अरे वा, तुम्ही सुचवताय म्हणजे डोळे झाकून ठेवून जाईल. त्याका उद्याच पाठवा कामावर. मी 10 नंतर कारखान्यात जातो, त्यानंतर कधी येऊन दे त्याका. ठीक आहे, मी 9:15 वाजेपर्यंत येईल. काय तुम्ही? होय श्याम्या, माकाच नोकरी हवी. अहो दादा, तुमका नोकरी आणि ती सुद्धा माझ्या कारखान्यात. काय चेष्टा करतास काय माझी? अहो माझ्यासारखे 10 जण खिशात ठेशात तुम्ही. अहो तुमच्या घरची एवढी शेतजमीना, उद्योगा, आमराईया सगळा तर हा तुमच्याकडे. मी आज तुमका काय नोकरी देताना? श्याम्या, त्या सगळ्या मी कधीच मागे सोडून दिलंय. आता सगळ्या नव्याने सावरूचा आणि घर चालवायचं म्हटल्यानंतर काम तर करू खवा ना, म्हणून येले तुझ्याकडे. दादा, ही फॅक्टरी उभी करूक तुम्ही मला खूप मोठी मदत केलास, पण त्या बदल्यात एक काजू पण फुकट कधी मागितलाच नाही. तुमच्या या फॅक्टरीची अर्धी भागीदारी दिली ना तरी ती पुरी पडायची नाही. तुम्ही खूप मोठी माणसं असतात खोतानू. तुमच्या पायाजवळ आमची जागा. अहो दादा, तुम्ही इथं काम करणार? श्याम्या, काम काम असता, लहान काय मोठा काय. माका कामाची गरज आहे, माका काम करूचा आणि त्याचा नियमानुसार जो काय पगार असेल तो माका दे. माका माझ्या कष्टाचे पैसे हवेत, तेवढीच अपेक्षा. श्याम्या, त्यावेळी मी तुला मदत केली कारण गावातला एक तरुण नवीन उद्योग सुरू करतो. नवीन उद्योग सुरू झाला
गावातल्या लोकांना काम मिळेल, त्यांच्या घरची चूल पेटा म्हणून मदत केली. जेवढी माझी ताकद होती तेवढी मी मदत केली. हा, पण त्यामागे परतफेडीची कुठली अपेक्षा नव्हती. हा, दादा बरा ठीक आहे. बघा ह्यो हिशोब सांभाळूक मागं कोणतरी एक विश्वासू आणि घरची व्यक्ती हवी होती, आणि तुम्ही आता ह्यो हिशोब सांभाळतालात म्हणजे मी निश्चिंत होतलाय. आणि हो, तुम्ही हिशोब घरात राहून सुद्धा करू शकता. रोज इतक्या लांब येऊन पायपीट करूची काही एक गरज नाही. चालेल. मग ही नोकरी मी पक्की समजू? अहो पक्की काय, ही नोकरी तुमचीच असा. ठीक आहे. आणि हो दादा, मी एक नवीन युनिट लवकरच चालू करताय. तुम्ही सोबत असल्यात तर माझा खूप मोठा आशीर्वाद ठरा. सगळं उत्तम होणार तुझ्या मनासारखं. दादा नु पाया पडताय. सुखी राहा बाळा. मी येते. देवा, आता माझ्या उद्योगाची भरभराट होतली. अगो आण लवकर, भूक लागली माका. उठात कावळे ओरडतात माझ्या. हे काय करून करून पोहे केलंस? अहो तुमका काय, फक्त माझ्या हातच्या चवीची ट्रायलच मारूची होती ना. मग ती काय, चमचोभर पोहे खाऊन पण मारता येता. हा, ठीक आहे ठीक आहे, बघू. चव छान ना तुझ्या हातात. हा, हे बघ, आम्ही ना 3 माणसं असतो. हा, आमच्या सगळ्यांचं जेवण, कपडे, कचरा लादी सगळा करूचा लागत, कळला? पैसे किती घेशाल ते सांग. लालिताई, लालिताई, माफ करा मला. हे बघा, चुकलंच माझं. काय गो, काय चुकला तुझा? ते नाही का, मी एकटीनेच माझं उपीट करून खाल्लं होतं. त्या चुकलाच नाही तुझा? हा, ते जरा चुकलंच. नाही, पण याला कारणीभूत तुम्हीच आहात. अहो लालिताई, हो असं काय करता? हे बघा, तर तुम्हाला नाही आवडत ना माझ्या हातचं, म्हणून मग नाही केलं मी. हा, तरी पण चुकलंच माझं. मी काय म्हणते लालिताई, ह्या बाईंना आपण आपल्या दोघींसाठी ठेवूयात ना. पण हे का शोधून कोणी आणला? तुम्ही. हा, काम कोणाचं करणार? तुमचंच. ठीक आहे ठीक आहे, तुझं पण काम करत. पण तुझा जर का काम करत असत ही आणि माका हिची गरज लागली तरी माझ्याकडे येणार काय? हा, चालेल. आणि घरातला जेवण काय करायचा आता मी सांगणार, कळला? हा, ठीक आहे ठीक आहे, चालेल चालेल. ते पण. आणि ही सगळं माझाच ऐकणार, कळला ना? हो लालिताई, सगळं सगळं चालेल. तुम्ही म्हणाल ते सगळं चालेल, पण मला माफ करा ना लालिताई. हा, ठीक आहे ठीक आहे, केलंय तुका माफ. पण आता जास्त उडण दाखवू नकोस हा माझ्या समोर. हा, अहो माझं काय, तुझं काय? हा, आज रात्रीपासून ये काय? हा, आणि हा, भांडी, कचरा, लादी, जेवण सगळं करूचा लागत. हा, अहो पण माझा पगार. हा, बोल ना, किती वयात तुका पगार? महिन्याचे 10,000 घेईन. हा. किती? 10,000? अहो नाही ना लालिताई, ह्या जर जास्तच बोलतायत. तुम्ही थोडे कमी करा पैसे, एवढे नाही देणार. बर, पगार कमी करते, पण धुनी भांडी तुम्ही करा लालिताई. काय बोलते काय ही बाई? बघा लालिताई, का बसा दोघी जणी? देताय तुका 10,000, पण सगळी कामं करूची लागत. हा, नाटक केलेली चालणार नाही का मका? हा, लालिताई जरा जास्त होत 10,000. गप. बरं जा आतमध्ये जा आणि स्वयंपाकाच्या तयारीक लाग. हा, हा, ही मंजू हा ना, ती तुका सांगात काय जेवण करायचं आता, कळलं? हा, सांग. लालिताई, पण जेवण काय करायचं ते तुम्ही सांगणार होतात ना. मी सांगते ना तुका आता, मग तू सांगते का? हा, जा. सांगते. हा, चला चला, जरा छान चमचमीत जेवण करा. हा, बरेच दिवस पोटभर जेवलोच नाही आम्ही. चला मी दाखवते सगळं तुम्हाला. आता कसं मालकीण असल्यासारखं वाटतं.
एवढं सगळं झालं आणि तू गुड न्यूज आत्ता देतेस? अगं आल्यावर आधी सगळं घरातले कामं आवरली आणि सरांच्या आई पण कालच आल्यात ना, म्हणून घरातलं सगळं जेवण करून निवांत भेटायला आले. बरं हे बघ, या पुण्याच्या भाकरवड्या, आंबावर, एक मिनिट हा, चिवडा पण आणलाय आणि हो ही चिक्की घे. निशी चार. आणि काय या पुणेकरांसाठी काय ठेवलंस की नाही? आई अगं हे सगळं प्रसिद्ध आहे पुण्यात, म्हणून म्हटलं तुमच्यासाठी खास घेऊन जाऊया. होय अगो, पण एवढा? आई आई प्लीज. नाही नाही तसा नाही, तुमचा मान ठेव थोडा ठेवते, पण बाकीचा घेऊन जा बघू. उमा, बघ हे पण इले. अरे नीरजराव, निशी, सुखीरा बा, तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच आलो. बस स्पर्धा कशी झाली? एक मिनिट हा. हे बघा. बाप रे, सुखीरा बा. बाळा, हे यश आणि तुझ्या चेहऱ्यावरचा हा आनंद यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. नीरजराव, या खेळासाठी तुम्ही माझ्या लेकीच्या पाठीशी उभे राहिला खंबीरपणे, म्हणून आजचा दिवस आणि हा आनंद बघायला मिळतो. माझी एक विनंती आहे, कायम माझ्या लेकीच्या पाठीशी अशीच उभे राहा. स्वतःची स्वप्न जपा आणि ते पूर्ण करा. माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. उमा, साखर द्या, तोंड गोड करा. खरं गप्पांच्या नादात विसरूनच गेले बघा. निशी या घे. ये बाळा, ये बसू. नीरजराव बसा. बस बस बस. निशी बाळा, बक्षीस मस्त आहे. काय हो, होताच काय दिवसभर? कामासाठी बाहेर गेलो. कसला काम? काय नाही, म्हणजे घरात बसून कंटाळा आला होता, म्हणून म्हटलं काहीतरी काम करूया. दादा, तुम्ही बाहेर काम? अगं बाहेरचं म्हणजे मेहनतीचं काम नाही बाळा. असं हे हिशोब वगैरे करायचं काम असतं ना, तसं. आणि घरात बसून पण करू शकतोय. उमा बरा आहे ना? पण दादा. होय अगं निशी, बरोबरच आहे त्यांचा. आता दिवसभर घरात बसून कंटाळा येतो ना त्यांना. जरा बाहेर जातील कामावर तर मन तरी रमात. तुम्ही दोघांनी एवढी चांगली बातमी दिलात, आज काहीतरी गोडाचं करूया घरात. पण आई, अहो काय तुम्ही बघलाच की नाही, निशी आणि नीरजने काय काय खाऊ काढला था. मी म्हटलंय त्यांना एवढा सकाळी इथे नको घेऊन जा म्हणून, परत तर ऐकत नाही दोघा. तुम्ही तरी सांगा त्यांना. मा, असं काय करताय? अहो दोघांनी एवढा प्रेमाने बाहेर गाऊन आणलाय. आता खाऊ नाही घेतला तर माझ्या लेकी आणि जावई बापू वाईट नाही का वाटणार? हो का नाही? आणि निशिबा, यातल्या अर्ध्या वस्तू थोरल्या घरात नेऊन दे. हा काय? हा बाळा, तू लग्नानंतर पहिल्यांदा बाहेरगावी गेलीस ना, आणि बाहेर गाऊन खाऊ आणलायस, तर मग तो खाऊ घरातल्या सगळ्यांना मिळायला नको? अगं ती पण सगळी आपलीच माणसं आहेत ना.
त्यांच्याशिवाय आपल्या घशाखाली घास उतरेल का बाळा? नाही ना. मग निशी मी हेल्प करते तुला. निशी तिकडे जास्त खाऊ द्या. अगं माणसं जास्त आहेत ना तिकडे. आणि डुग्गू पण आवडीन खाईल.